चाकणकरांच्या राजीनाम्यानंतरही विरोधक आक्रमक. फक्त राजीनामा नको, खरात प्रकरणात चाकणकरांना सहआरोपी करून अटक करा. रुपाली ठोंबरे, सुषमा अंधारेंची मागणी. खरात प्रकरण अत्यंत घृणास्पद. महिलांना फसवल्याप्रकरणी कठोर शिक्षा व्हावी. दीपक केसरकरांची पत्रकार परिषदेतून मागणी. राजकीय द्वेषातून नाव जोडलं गेल्याचा आरोप. रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची इन्साइड स्टोरी झी24 तासवर. राष्ट्रवादीत सुनेत्रा पवारच बॉस असल्याचं समोर. इतर नेत्यांचा विरोध झुगारून सुनेत्रा पवारांकडून चाकणकरांचा राजीनामा. सर्व महानगरांमध्ये आता पीएनजी कनेक्शन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा. इंधनाचा तुटवडा नसून अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करणार, मुख्यमंत्र्यांचा इशारा. 3 महिन्यानंतर कदाचित एलपीजी बंद होणार. पीएनजी एलपीजी नाही तिथे केरोसिन वापराला परवानगी. मंत्री छगन भुजबळ यांचं मोठं विधान. एसआयटी आणि फॉरेन्सिक विभागाकडून आजही खरातच्या कार्यालयाची झाडाझडती. पोलीस कोठडी संपल्यानं खरातला उद्या पुन्हा न्यायालयात हजर करणार. भोंदू खरातचे आणखी धक्कादायक कारनामे समोर. खरात हवाला रॅकेट चालवत असल्याची सूत्रांची माहिती. परदेशात पैसा पाठवण्यासाठी मोठे भक्त, अधिकारी करायचे मदत. 1 दिवसासाठी कायदा बदलून अशोक खरातला सुया टोचून मारा. खरातच्या प्रश्नावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांची संतप्त प्रतिक्रिया. तर मुनगंटीवारांच्या भावनेशी सहमत. दानवेंचाही विधानाला दुजोरा. स्वयंघोषित बाबा ऋषिकेश वैद्यला पुण्यातील कोर्टाकडून 6 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी. 35 वर्षीय महिलेवर बलात्काराचा ऋषिकेश वैद्यवर आरोप.